नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत बुधाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव. या शृंखलेचा आज दुसरा भाग. यापूर्वीच्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचर कसे असणार आहे याची माहिती जाणून घेतलेली आहे आणि आज तुला ते मीन या राशींच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याची ज्योतिषीय माहिती आपण जाणून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रामध्ये बुधाला गणिताचा कारक ग्रह मानले आहे. वाणी, त्वचाजन्य विकार यांचा तो कारक ग्रह आहे. त्याचबरोबर विद्यार्थी वर्गासाठी, बँकिंग सारख्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी, गणिताचा अभ्यास करणाऱ्यांसाठी बुध हा अत्यंत विशेष महत्त्वाचा असतो. बुध हा AI सारख्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही कार्यरत असाल तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भूमिका निभावणारा असा ग्रह आहे. दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9:52 हा बुध आपली राशी परिवर्तन करेल आणि सध्या तो कुंभ राशीमध्ये आपले राशीचे गोचर भ्रमण करणार आहे. येथे त्याचे वास्तव्य 10 एप्रिल 2026च्या मध्यरात्री 1:16 असणार आहे. म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार 11 एप्रिलपर्यंत हा बुध कुंभ या राशीत असणार आहे. बुध हा एका राशीमध्ये साधारणतः 3 आठवडे म्हणजेच 21 दिवसांच्या कालखंडासाठी असतो. परंतु यंदाचा हा कालखंड लांबलेला आहे, कारण दिनांक 26 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालखंडात हा बुध ग्रह हा वक्री असणार आहे आणि म्हणून तब्बल 67 दिवस हा बुध कुंभ राशीत असणार आहे. कुंभ राशी ही बुधाची मित्र राशी आहे, परंतु बुधाने कुंभ राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर येथे त्याची राहूशी युती होणार आहे. राहू हा आधीपासूनच कुंभ राशीमध्ये विराजमान आहे. राहू हा भ्रम आहे आणि बुध हा बुद्धी आहे. या दोघांची जी युती आहे ती सध्याच्या AI क्षेत्रामध्ये कार्यरत असण्यासाठी, सायबर नेटवर्कमध्ये काम करत असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्याचबरोबर शेअर मार्केट, व्यापार या सर्वांवर सुद्धा बुधाचा प्रभाव असतो. विद्यार्थी वर्ग, त्याचबरोबर MBA सारख्या क्षेत्रामध्ये, मार्केटिंग सारख्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी हा बुध अत्यंत महत्त्वाची भूमिका निर्माण करत असतो. असा हा बुध 3 फेब्रुवारीला कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यानुसार हे राशीफल तयार केलेले आहे. बुध आणि राहू यांच्या या युतीवर गुरुची शुभदृष्टी असणार आहे. त्यामुळे भ्रम निर्माण करणारा हा जो राहू आहे याच्यावर हा गुरु आपला वचकही बसवताना दिसत आहे. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. आज सर्वप्रथम तुला राशीच्या जातकांची चर्चा असणार आहे. तुला राशीच्या जातकांसाठी हा बुध नवम भावाचा आणि व्ययभावाचा स्वामी असून तो पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी ही 11व्या भावावर असणार आहे. पंचम भाव हा विद्या, संतती, भावना यांचा भाव आहे. पंचमातील हा बुध राहूशी युती करत आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. तुमच्यातील सुप्त गुण ही बुध आणि राहूची युती जागृत करताना दिसत आहे. शेअर मार्केटमध्ये जे काम करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. जे नवनवीन संशोधन करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड नवीन वाव मिळवून देणारा असा असणार आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड चांगला नाही. त्यांनी भ्रमापासून स्वतःला दूर ठेवणे हे गरजेचे आहे, कारण येथे राहू सुद्धा विद्यमान आहे आणि राहू हा भ्रम निर्माण करतो आणि म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भूलभुलैयाला या कालखंडात बळी पडू नये आणि आपले कोणतेही निर्णय तुम्ही घाईगडबडीत सुद्धा घेऊ नये. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड विशेषतः जे कॉम्प्युटर संबंधित क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी अत्यंत अनुकूल असा असणार आहे. एकंदरीत तुळ राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचर भ्रमण आर्थिकदृष्ट्या चांगले असणार आहे. फक्त प्रेमीजनांनी थोडे सावधान राहिले पाहिजे. तुमच्या संततीला सुद्धा या कालखंडात बुद्धीला वाव मिळणाऱ्या गोष्टी ह्या त्यांच्या समोर ही येताना दिसत आहे. तुळ राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचर भ्रमण ठीकठाक असणार आहे, कारण त्यांच्यासाठी बुध जसा भाग्येश आहे तसा तो व्ययेश सुद्धा आहे आणि म्हणून तुळ राशीच्या जातकांनी या कालखंडात श्रीहरी विष्णूची किंवा विठ्ठलाची आराधना त्यांच्यासाठी हितकारक आहे आणि त्यांनी ती अवश्य करावीही. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी अष्टम भावाचा आणि लाभ भावाचा स्वामी असलेला हा बुध चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा भाव मातृसौख्याचा भाव आहे. वाहन, वास्तू, जनसंपर्काचा हा भाव आहे. घरामध्ये जर तुम्ही काही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा करणार असाल तर त्यासाठी हा बुध आणि राहूची युती चतुर्थ भावातील तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. चतुर्थ भावातील राहू
हा गृहकलह सुद्धा दाखवतो आणि म्हणून तुम्ही घरामध्ये शांततापूर्ण वातावरण कसे राहील याची खबरदारी घेणे हे गरजेचे आहे. त्याचबरोबर मातृविषयक स्वास्थ्यचिंता सुद्धा या कालखंडात तुम्हाला सतावू शकते. त्यासाठी तुम्ही तुमच्या आईच्या स्वास्थ्याची ही सुद्धा काळजी घ्या आणि त्याचबरोबर वेळ पडल्यास सेकंड ओपिनियन सुद्धा घ्या, कारण येथे असलेला राहू हा भ्रम निर्माण करतो. जे रिअल इस्टेटमध्ये काम करू इच्छितात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. परंतु प्रॉपर्टी जर खरेदी करणार असाल तर मात्र कागदपत्रांची योग्य ती पूर्तता आणि पडताळणी करणे हे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे. अर्धवट कोणत्याही प्रकारच्या माहितीवर तुम्ही विसंबून राहू नये. कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी तुम्ही नीट विचार हा सुद्धा केला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही तुमचे वाहन या कालखंडात जपून सुद्धा चालवणे हे तुमच्याकडून अपेक्षित आहे. तुम्ही तुमचे मानसिक स्वास्थ्य या कालखंडात जपले पाहिजे आणि त्यासाठी मेडिटेशन करणे, ध्यानधारणा करणे अशासारख्या गोष्टींचा अवलंब जर तुम्ही केला तर बुधाचे हे गोचर तुमच्यासाठी ठीकठाक व्यतीत होण्यास ही मदत मिळणार आहे. तर धनुराशीच्या जातकांसाठी सप्तम भावाचा आणि दशम भावाचा हा कारक असलेला बुध तुमच्यासाठी तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची 7वी दृष्टी तुमच्यासाठी भाग्यभावावर असणार आहे. धनुराशीच्या जातकांसाठी हा कालखंड चांगला असलेला दिसून येत आहे. मार्केटिंग क्षेत्रामध्ये तुम्ही भरीव कामगिरी करताना दिसत आहात. तुमच्या कुशलवाणीमुळे तुम्ही तुमची बाजी ही जिंकू शकणार आहात. छोट्या भावंडांबरोबर काहीशी तूतूमैमे स्थिती होण्याची शक्यता ही सुद्धा नाकारता येत नाही, परंतु त्यापासून कोणतेही अपाय मात्र होण्याची शक्यता नाही, कारण यावर गुरुची दृष्टी असणार आहे. छोटे प्रवासाचे योग तुमच्यासाठी हा बुध निर्माण करताना दिसत आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. नवीन व्यापाराची जर सुरुवात करणार असाल तर त्यासाठी सुद्धा बुधाचे हे गोचर तुमच्यासाठी चांगले असणार आहे. दाम्पत्य जीवन हे ठीकठाक असलेले दिसून येत आहे. एकंदरीत धनुराशीच्या जातकांसाठी सुद्धा भाग्याची जोड मिळणार आहे, परंतु तुम्ही तुमचे घरगुती मात्र आयुष्य हे सांभाळले पाहिजे. कार्यक्षेत्रामध्ये फारशी विचार करण्याची शक्यता ही दिसून येत नाही. मकर राशीच्या जातकांसाठी षष्ठ भावाचा आणि भाग्यभावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा भाव कुटुंबाचा, वाणीचा, धनाचा भाव आहे. तुमच्या बोलण्याच्या स्किलमध्ये सुधारणा होताना दिसत आहेत. तुमचे बोलणे हे डिप्लोमॅटिक असणार आहे आणि ह्याचा फायदा तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये असणार आहे. परंतु तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण सुद्धा ठेवले पाहिजे. आपली वाणी ही कटू होणार नाही हे तुम्ही सांभाळले पाहिजे. त्याचबरोबर अति बोलणे हे सुद्धा टाळले पाहिजे. बुध हा अति बोलण्याचा कारक आहे, तर राहू हा भ्रमकारक बोलणे किंवा कटू बोलण्याचा कारक आहे, म्हणून याची दक्षता ही तुम्ही घेतली पाहिजे. आर्थिकदृष्ट्या हा कालखंड मकर राशीच्या जातकांसाठी चांगला आहे. धनागमनाचे योग हे जुळून येताना दिसत आहेत, परंतु त्याचबरोबर खर्चात सुद्धा वाढ होण्याची शक्यता ही दिसून येत आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या खर्चाचे मॅनेजमेंट करणे हे आवश्यक असणार आहे. कुटुंबामध्ये गैरसमजाला थारा देऊ नका, कारण बुध आणि राहूची ही युती तुमच्या कुटुंब भावात होत आहे. राहू हा भ्रम निर्माण करणारा ग्रह आहे, त्यामुळे घरामध्ये गैरसमज होणार नाही याची दक्षता घ्या. वाणी भावातील असलेला हा राहू खोटे बोलू नका असे सांगत आहे, कारण तुम्ही नंतर त्यामुळे गोत्यात येऊ शकाल. त्यामुळे सत्य बोलणे तुमच्यासाठी कधीही हिताचे असणार आहे. स्वास्थ्याचा विचार केला तर आहारावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. दंत समस्या किंवा गळ्याच्या जर समस्या असतील किंवा घशाच्या समस्या असतील तर त्यांनी आपल्या स्वास्थ्याची ही विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उपाय म्हणून पक्ष्यांना दाणे टाकणे, त्याचबरोबर हिरवे दाणे टाकणे हे तुमच्यासाठी म्हणजे मुगाचे दाणे टाकणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी पंचम आणि अष्टम भावाचा असलेला हा स्वामी लग्नी म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्व भावावरून गोचर करणार आहे. हा भाव तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाव आहे. बुध आणि राहू यांची युती येथे आहे, त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व हे सुधारताना दिसणार आहे. म्हणजे तुम्ही चाणाक्ष बनवताना हा बुध आणि राहूची युती तुम्हाला मदत करणार आहे. तुम्ही या कालखंडात हजरजबाबी बनताना दिसत आहात. तुमचे विचार हे एकंदरीत स्मार्ट आणि दुसऱ्यावर प्रभाव पाडणारे असे असू शकतात. राहू हा भ्रम आहे आणि येथे बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे, त्यामुळे एकापेक्षा अधिक विचार करणे आणि अधिक आयडिया डोक्यात घेणे हे तुमच्यासाठी काहीसे त्रासदायक होऊ शकते. म्हणून एका वेळेस एकच काम करणे हे कधीही तुमच्यासाठी हितावह असणार आहे. कामाचा अतिरेक हा सुद्धा तुम्ही टाळला पाहिजे, त्यामुळे तुमच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे डोकेदुखीसारख्या समस्या तुम्हाला भेडसावू शकतात.
नवीन व्यापार करणाऱ्यांसाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे. आणि कुंभ राशीच्या जातकांसाठी, नोकरी करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बुधाचे हे गोचर भ्रमण त्यांच्यासाठी चांगले आहे. आणि उपाय म्हणून श्री गणेशाची उपासना तुमच्यासाठी या कालखंडात हितावह असणार आहे. त्यासाठी बुधवारी श्री गणेशाला बेसन लाडूचा जर तुम्ही नैवेद्य दाखवला तर तुमच्यासाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण सुखकारक व्यतीत होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे. तर मीन राशीच्या जातकांसाठी चतुर्थ भावाचा आणि सप्तम भावाचा असा हा स्वामी असलेला बुध तुमच्यासाठी व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा भाव मोक्ष, मुक्ती, परदेश, खर्च यांचा भाव आहे. तुम्ही जर परदेशासंबंधी काही व्यापार करत असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे. इम्पोर्ट एक्सपोर्टचा जो व्यवसाय करत असाल तर त्यांच्यासाठी हा कालखंड फायदेशीर असलेला दिसून येत आहे. परंतु अनावश्यक खर्च हा सुद्धा दिसून येत आहे आणि म्हणून त्यासाठी तुम्ही सजग असले पाहिजे. गुप्त शत्रूंपासून तुम्ही या कालखंडात सावधान राहिले पाहिजे. नवीन कामाची सुरुवात या कालखंडात न केलेलीच बरी. व्यापार हा सुद्धा या कालखंडामध्ये तुम्ही सावधानतेने केला पाहिजे आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणे हे तुमच्यासाठी या कालखंडात हितावह असणार आहे. मीन राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचर फारसे श्रेष्ठ किंवा अनुकूल असलेले दिसत नाही, कारण हा बुध व्ययभावामध्ये राहू बरोबर असणार आहे. त्यामुळे पूर्वीची जी कामे आहे तीच तुम्ही या कालखंडात करत राहणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर स्वास्थ्याचा जर विचार केला तर तुम्हाला झोपेच्या समस्या म्हणजे अनिद्रेसारख्या समस्या ह्या सतावू शकतात. त्यासाठी तुम्ही मेडिटेशन, योगाभ्यास यांचा जर आधार घेतला तर तुम्हाला हे काळजीपूर्वक तुमचे आरोग्याची काळजी घेताना तुमच्यासाठी हा मदत करणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे नवीन कोणत्याही कामाची सुरुवात या कालखंडात तुम्ही न केलेली ही तुमच्यासाठी हितावह असणार आहे. एकंदरीत मीन राशीच्या जातकांनी या कालखंडात सजग राहणे त्यांच्याकडून अपेक्षित असणार आहे. अशा प्रकारे आज आपण बुधाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेत तूळ ते मीन राशीच्या जातकांची चर्चाही पाहिलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका, ज्यायोगे आमच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास ही मदत मिळणार आहे. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.